अरे बोल काहीतरी. इथंच वाजले आता. किती वाजले? 8-9 वाजायला आले. काय पुढचं प्लॅन? गाणे चालू आहेत मस्त. फोन केलाय मी गाडीला. गाडीवर फोन केलाय. गाणे भारी चालू आहेत. आता निघायचं इथून पहिले. काय प्लॅनिंग पुढचं? किती वाजता पोहोचणार? काय कसं? हेलिकॉप्टर बुक केलाय. आता ही टू व्हीलर कुठे ठेवायची? ही टू व्हीलर ठेवू ना आपण. ही कुठे ठेवायची? ही एवढी मोठी टू व्हीलर ही काळी महिना आपण इथं लावू पार्किंगला. गणपतीच्या दारातच होती. चिंतामणी ठेवरला. चिंतामणी असा पुढचा प्लॅन असणार आहे सगळा. आता पुढे बघू काय भेटते काय नाही. नवीन अपडेट लगेच देण्यात येईल तुम्हाला. 10 मिनिट लगे रो. सर्किटवर मुन्ना भाई. हा ट्रक थांबवलाय. आता या ट्रकात जायचं ठरवलंय. या ट्रकात जायचं काय ठरवलंय तू नेमकं? अरे दिसून आले का अंधारात? तू बोल पटापट. बिगी जाऊ आपण. अरे बिगी काय आले का माणूस? टू व्हीलर सोडले रातचं इथं. आता इथं गावातले का? चल की आता काय मुहूर्त बघतो काय चढायला? आता बर आता आपण बसतोय आणि आता चाललोय आपण अक्कलकोट. तर मामाच्या सोबत सिमेंटचा बलकर आहे. मामा सिमेंटचा बलकर आहे. आता आपण मामाची लाईफस्टाईल सुद्धा जाऊन येणार आहोत. तिथं जाईपर्यंत रात्रभर या ट्रकमध्ये जाणार आहोत आपण. आता बघू काय मजा आहे. भाई मामांसोबत बसलोय. मामांसोबत जरा गप्पा मारू आपण. होय मामा, काय नाव वगैरे काय तुमचं? बसवराज. कुठलं गाव वगैरे काय? गाव नंदगाव. कुठलं? नंदगाव, धाराशिव जिल्हा. धाराशिव. ट्रक भारी बनवलाय तुम्ही एकदम. झोपायला वगैरे जागा वगैरे. झोपायला ही कॅबिन असते आणि तिथं तुम्ही आता बॅगा ठेवलेल्या आहेत. वरती सगळे बॉक्स वगैरे ठेवलेले असतात. आता काम नसलं तर इथं मागच झोपता ना तुम्ही या साईडला? हो. इथं झोपायचं, इथंच राहायचं. जेवण वगैरे कसं? जेवण हॉटेलवरती करायचं. हॉटेलवरती. कसा रोटी नसतो तुमचा? डब्बा पण आणतो. डब्बा आणतो घरून. डबा वगैरे आणलेला असतो. संपलं की मग हॉटेल. काय कसं भेटतंय तुम्हाला हे एका ट्रिपचे वगैरे काय? आम्हाला ट्रिपला 4000 रुपये भेटते एक ट्रिपला. आता बरेच मला अतिशहाणे म्हणतील की तुम्ही ड्रायव्हर मामांना तुम्ही डिस्टर्ब करताय गाडी चालवताना. खरं तर आम्ही रात्रीचा सफर करतोय त्यामुळे बोलणे आवश्यक आहे ना. म्हणजे तुम्हाला डिस्टर्ब होत नाही ना? ती रोजची सवय असणार. दररोजची सवय आहे. का नाही? काय कशामुळे तुम्ही करताय? अडचणी म्हणजे आता तुम्ही रोज येता जाता इतक्या दुरून तुम्हाला पोलिसांच्या किंवा अशा काही गोष्टींच्या अडचणी फेस करावं लागतात का? तसे काय नाही. काय तेवढं त्रास सिटीमध्येच त्रास. रोडला काय नाही तेवढं. रोडला पण जेवणाचं वगैरे हाल होतात सगळे. जेवणाचे वगैरे हाल होतं. प्लॅन्टवर कुठे मिळत पण नाही. पैसे असेल तर जेवण मिळत नाही. जेवण असेल तर पैसे नाही. फॅमिलीपासून किती दिवस दूर असतात तुम्ही? फॅमिलीपासून 4-5 दिवस. दर 4-5 दिवसाने घरी जातात. हो. आणि काय मागचं कशाचं आहे बल्कर? सिमेंट आहे. सिमेंट किती सिमेंट वगैरे किती असतं त्याच्यामध्ये? 35 टन असतं. टोटल मग किती रुपयांचं वगैरे असं काय अंदाज? अमाऊंट काय माहिती नसतं. 2-4 लाख रुपयाचं जास्त तेवढं असं जास्त. घरी काय घरी कोण कोण असतं मामा? घरी फॅमिली आहेत. 5 लेकरं आहेत. आई. लेकरं काय करतात? शिकतात सगळे? सगळे शिकतात. काय म्हणजे लग्न वगैरे झाले आहेत त्या मुलांची? नाही अजून अजून शिकतात. आता काय पुढं काय करायचंय तुम्हाला? गाडी स्वतःही घ्यायची आहे की काय? चाललंय प्रयत्न. बघूया. प्रयत्न करतोय. बघू आता. मुलांना काय शिकवायचं? मुलांना काय त्यांनी जे शिकतील ते शिकवायचं त्यांच्या मनावर.
हे तुम्हाला पहिल्यापासून आवड होती का ड्रायव्हिंग? हा, पहिलेपासून. मी 5वीला असल्यापासून मी गाडी चालवतो. अरे बाप. 10 वर्षाचा तेव्हापासून गाडी चालवतो. त्यावेळेस काय कुणाकडे शिकली गाडी? कुणाकडे आमच्या घरी जीप होती. हा. जीप असताना आमच्या काकाबरोबर मी जात होतो. काकांबरोबर जीप चालवायला जाईल? हा, काकाबरोबर जात होतो सुट्टी दिवशी, शाळेला सुट्टी असल्यावर. होय. काकाबरोबर जाऊन काका शिकवले. होय. पुन्हा मला आवड झाली, मग शाळा सोडली. सगळ्यात पहिला जॉब किती रुपयांनी केलेला तुम्ही? पहिला पगार किती रुपये होता तुमचा? मला पहिलं पगार म्हणजे घरची जीप होती, त्याच्यामुळे पगारचं काही अडचण नाही. मी 2007ला इथं पुण्यात आलो होतो. हा. इथं होतो जॉबला. त्यावेळेस मला 4,500 रुपये पगार होता 2007ला. आता पोरांचं काय शिक्षण वगैरे काय चालू आहे? आता मोठी मुलगी 9वीला आहे, 2 नंबर मुलगी 7वीला आहे, 3 नंबर मुलगी 5वीला आहे, 4 नंबर मुलगी 2रीला आहे. मुली आहेत का सगळ्या? हा, 4 मुली, 1 मुलगा आहे. मुलगा आता नर्सरीला आहे. काय बनवायचं मुलींना मुलांना? काय वाटतं मला? काय विशेषतः म्हणजे त्यांच्या मनात जे आहे, त्यांना जे शिकायचं ते शिकवतो. त्यांची इच्छा पूर्ण करतो मी. त्यांना जे शिकायचं तेवढं. रोड चालवताना काय रोडवरती काय अडचणी जाणवतात तुम्हाला? अडचणी भरपूर येतात. करा सगळ्या अडचणीला सामोरे जावं लागतं. आणि लहान सण गाड्यांवाले फार त्रास देतात. लय त्रास करतात लहान गाड्या. हा, कारवाले आणि मोटरसायकलवाले. ही अशी कॅबिन आहे, या कॅबिन मध्ये झोपायचं निवांत. झोप लागते का तुम्हाला रोज याच्यात? हा, लागते. आता काय एवढं आपण म्हणजे जागरण ते करतो, झोप लागत. रोज नाईटला चालवायचं, दिवसा झोपायचं. 5-7 तास गाडी चालवतात, थकल्यावर झोप येणार. बरं. आता ही कुठं जाणार आहे पुढे गाडी? आता हे शेडम कर्नाटकमध्ये. कर्नाटकमध्ये? शेडम. कर्नाटक टू पुणे? हा, कर्नाटक. तुम्ही एकटेच असता ड्रायव्हर? हा, एकटाच. काय तुम्हाला रात्रीची भीती वगैरे एकट्याला काही वाटत नाही? काय नाही वाटत. असं कधी चोरामारीचं लुटमारीचं घटना कधी? चोरामारीचं तर काय नाही. चोरी मारी आलं तर मग तेव्हा भीती वाटणार. करत असतील ना? हा, होते चोरी होती. आता तुम्ही बऱ्यापैकी त्यांना लोकांना माहित असतं की ते ड्रायव्हिंग असतात. आणि आम्हाला बरीपैकी माहिती आहे म्हणजे कुठं चोरी होते कुठं नाही. त्या हिशोबानं आम्ही तुमच्यासोबत काय झाल्याच का घटना? तुमच्या मित्रासोबत? तुमच्यासोबत? मित्रासोबत झाले आमच्या. मला तर अजून कधी घडते म्हणजे कुठं घडते त्यावेळेस टायमिंगला जात होतो अगोदरच थांबतो. खरं तर हे चोऱ्या माऱ्या होतात, यांनाही कळायला पाहिजे की कमावून खाल्लं पाहिजे दुसऱ्याचे. हा, त्यांनाही कळावं लागतंय. काय तुमच्या इकडे कोण आहे आमदार खासदार वगैरे कोण आहे? चोरी तिकडं होती तिकडं का? नाही, तुमचं गाव कुठं आहे? गावाची आमची राणा दादा. राणा दादा? हा, पहिल्यांदा झालेत ना? हा, पहिल्यांदा. काय चांगलेच खासदार? नाही, दुसऱ्यांदा झाले त्याने. दुसऱ्यांदा आले का? कुठला पक्ष आहे? खासदार ओमराजे निंबाळकर. ओमराजे की राणा दादा आहे? राणा दादा आमदार आहेत. हा, ओम दादा खासदार आहेत. हा, ओमराजे शिवसेना गटाची. काय कुठलं तुम्हाला वाटते देशात कुणाचा पंतप्रधान असला पाहिजे, काँग्रेसचा की भाजपाचा? भाजपाचा. का हो? बरं वाटतंय मला भाजपाचा. कशामुळे काय वाटतंय तुम्हाला? अशा काय सुविधा मिळतात? काय कशामुळे? सुविधा भरपूर सुविधा झालीत. आता काय होत्या अगोदर सांगा. हा, कामं झाली? कामं झालीत. आमच्या बघण्यात कामं झालीत. होय. तुम्ही तर ओमराजेंना दिलंय तिकडे त्याला म्हणजे आपण माणूस बघतोय काय मला काम करतोय त्याला. तुम्हाला काय वाटतं ड्रायव्हर लोकांसाठी काय केलं पाहिजे सरकारने? जी तुमच्यासारखी रात्री ट्रक चालवतात किंवा ज्यांचं जीवन जास्तपैकी रोडवर ट्रकवर असंच जातं, काय सुविधा काय भेटल्या पाहिजे? सुविधा काय जागोजागी म्हणजे त्रास होणे पोलिसांचा, चोरांचं त्यांच्यापासून सावध राहावं, विश्रांतीगृह करावं जागोजागी 100 किलोमीटरवर. पोलिस तर खूप त्रास देते. 500 चिरीमिरी चालूच असतात. हा, तो त्रास तर वेगळाच. हा, तो त्रास थांबावा बाकीचं. अशा प्रकारचं जीवन जगून संघर्ष करून मामा रोजचं चालवतात. हे खरंच सलाम आहे मामाच्या जिद्दीला. ही आमची बॅग आहे आता आणि ही सगळी मामांची बॅग आहे. इथं झोपून बघणार आहे आम्ही आता किती जागा उरते काय. मामाच्या बॅगमध्ये नाही म्हणजे किती झोपायला जागा उरते ते बघा की निवांत माणूस असं एक झोपू शकतो इथं. आणि हीच जिंदगी आहे, हेच जीवन आहे. पण भारी वाटते.
पण हे एका दिवसासाठी भारी वाटतं माणसाला खरं तर. रोज या रोडवरती चालायचं, जीवनाला टांगणीला लावायचं, स्वतःच्या घरच्यांपासून दूर राहायचं आणि या सगळ्या ट्रान्सपोर्टेशनवरती हा समाज जगत असतो. पण हा समाज जगत असताना याच ड्रायव्हर मामांसारख्या लोकांना आपण इज्जत द्यायचं विसरतो, ज्यांच्यामुळं आपल्याला वेळेवर भाजीपाला, कन्स्ट्रक्शनची सामानं ह्या सगळ्या गोष्टी मिळतात. त्याच ड्रायव्हर मामांना आपला समाज, सामाजिक व्यवस्था, हे प्रशासनातले काही अधिकारी उलटून पालटून बोलतात. खरं तर त्यांनी विचार करायला पाहिजे. काय सांगितलं महाराज ऑर्डरला? काय सांगितलं आपली शेवभाजी. काय मामा तुमच्या आवडीची आहे का शेवभाजी? आवडते. शेवभाजी सांगितलेलं आपण जेवणार आहे. गाडी तिकडे ट्रक लावलेला आहे. जेवण करून आता निघणार आहे आपण. आराम. मामाने दिलंय रथ आमच्या कार्यकर्त्याकडे, महाराजकडे. कुठे आहे महाराज? दिसना तू अंधारात.